हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमचं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते माणे जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतू जरासंध उपाख्यान पळयत आशिल्लीची. बृहद्रथ म्हणलो मगध देशाचो रायो. ताका तो भयंकर पराक्रमी. ताका सोलसच्या कोणाच्यानी साध्य येना. 3 अक्षोहिणी सैन्य तागेलें आशिल्लें. वळोचके भारी तेजस्वी पराक्रमी. ताका एक अहंकार आशिल्लो कसले म्हळ्यार म्हाका कोणेंय सलवायच्या जायनाची म्हूण. स्वर्गांतुले इंद्राक समजावन बुलोकांत तो आशिल्लो म्हूण महाभारतांत सांगताची. ताका काशीराजाले दोनी जवळची लियालोट वारडी जाता. तांकां वारडीकून घेतना ताणें भास दिल्लेली काही कसं म्हळ्यार तुमकां दोग जाणांक हांव एकलेक पळयता कोणाकय प्रितीन तूं चड उणें म्हण करना समान रितीर पळयता म्हूण सांगून जेवळं नव्हता न्ही. तशें तांणी संतोशार आशिल्ली जाल्यार ताका चेडून जायनीची म्हूण म्हणलेलें. भारी एक बेजार ताका. मांतार जालो तो कितले सकड यज्ञ याग केल्ले मागीर चेडून जायचे आनी मांतार जालो आनी चेडूनच्या आनी कश्ट म्हणेल चिंत ताका. त्या वेळाक चंडकौशिक म्हूण म्हणलो एकलो महर्षी तपस्येनी जावन भारी तेजस्वी जाला. तीर्थयात्रेन करता करता देश संचार करता करता तो हागेले देशांत हागेल्या अरमने लागीं एक वटवृक्षा पंदाक बैसला म्हणून एक सैनिकांनी मारती सांगली. बृहद्रथ सीदा तागेले चमकलो. भक्तीन ताका पुज केलें आनी ताकाय संतोश जालो. तो म्हणाल तुका कसले जावं एक वर जाय जाल्यार निमगी. तो सांगता म्हाका वर कसल्याक म्हाका कसली नाका. राज्य कोश सोण आनी हांव रान्ना वचें म्हूण तयार जालो. तेच भितर तुमगेलें दर्शन जालें. म्हाका वर कसलें न्ही. म्हाका इतले वगी वैराग्य येयलें म्हूण म्हळ्यार म्हाका चेडूं नाची आनी हें राज्य कोणाक कसं करचें म्हूण कळना म्हाका. ताचे खातीर हांव मतरस म्हणून म्हणतर आसतना तो बृहद्रथ रायालो पुराय उतर आयकून तो कसो करता ताण बशिल्ले कडेन एक आंबे रोपय आशिल्लो. त्या आंब्या रोकांतलो तो थंयची ध्याना बसला. वयर दुखून एक आंबे फल पटक्कनी हाता पळयता गेले. कोणाले चंडकौशिक ऋषील. तो लेखता ये देवालय संकल्प सुका नानतला रे. तशी मेगेले हाता येवन खंय की पूड येत आशिल्लो न्हू तंबो. मेगेले हाता येवन पडला कसल्याक म्हणून ताका ज्ञान येपळतो हें देवानची दिल्लेलं म्हूण सांगून तो बृहद्रथ रायाक घे हें तुगेले बायलेक दी तुका एक तेजस्वी पूत जाता. दोग जन बायलाका कोणा दिवचें म्हूण कळना. कपतचकी म्हूण भैयानाची एकलेक पळयत म्हूण म्हणला. तो कसो करता तांगेले हाता दिता आनी तुमी वांटून खायाची म्हूण म्हणटा. तांणी वांटून खाल्ले. दोग जनीय गुरबिण्यो गेल्लींची जाल्यार प्रसव जातना एकलीक करेक्ट अर्ध शिशू एक भाग आनी एकलीक एक भागाचें चेडूं जालें. जिवंत आसता दोनी भागय जिवंत आसता जाल्यार पळोवचें विकार विकृत रूप तांकां पळोवचें जायन तें. तांणी कसं केलें दोग जनांनी तांगेल कामाची कापयले आनी बुट्टींत दवरून आमगल धंकून थंय उडोवन सोडी म्हूण म्हणलें. तिणें हाण अरमनेची एक मुला खंय की उडोवन सोडलें भायरी. व्हड अरमने मैल गटली दूर खंय की एक कडेन उडोवन सोडलें. थंय एक जरा म्हणलेली राक्षसी भोंवतर आशिल्ली. ती नरभक्षकी. ती भोंवतरस ह्या लोकांनी ती जरा म्हणलेली तागेले राज्य रक्षकी देवते दैव म्हूण म्हणटाची. ती रायाले चेडो म्हणून ती पळोवन ते
चेरडाक तिणे संधी कोरनो रायाक व्हरून दिल्या म्हण. महाभारतांत तुका कशी आसा म्हळ्यार ती नरभक्षकी जावन आशिल्ली देखून ती खावच्या म्हण इल्ली कसले मेळटवे म्हूण तिका मनशा मांसाचे परमळ रक्ताचे वासाण पुराय येवन खंय म्हूण सोदितना दोनी कुडकी मेळ्ळीची ते ಒಟ್ಟು कोरनू खावया म्हूण सांगून तिणें ಒಟ್ಟು करतना तिगेले कशें की वैशिश्ट्य आशिल्लें हाताक तिणें ते दोनी भाग एका एक मेळयतना ते जडसले चंद एक चेरडू जेल्ले ते खावया म्हूण उबारल्यार तिका खावच्या जेनी झड 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 जेल्ले तेजस्वी जावन आशिल्ले चेरडू कडेरी ते चेरडू ताजी मुष्टी तोंडा दवरून रडता रडलो शब्द गुडगुड आयल्यावर जाता कडे ते शब्द ऐकून अरमने आशिल्ले जन पुरे भिवन रायाल उठ भायर येताच काही राणयांक स्तन्या तकून दूध देवन तर चिरडू ना तांकां रडणे तर तन्नी जावन खंयकी पिटयला ते जाल्लेले चिरडुवांक कडेरी ते राक्षसी जरा राक्षसी पळयता दोन बायल मनशाय दोनूय रायाल राणी रडतरसाची तिगेले एक चंद रष्टपुष्ट चिरडस तिगेले मना येता काही आमी रायाल राज्य आस हागेले आश्रयांतस ह्या रायाक संतान जाय न्ही म्हूण म्हणलें चिंतस हें खंयकी हागेले संतान तिका पुरे मना वता ती हांव खावची सम न्ही हें म्हणटनी रायाले हाण राया सांगता गे तुगेले चेरडो हें चेरडाक स्विकार करी तुगेले दोन बायलांकय दोनी विंगड विंगड भाग जावन जेल्लेले चेरडू हें अरमन्याच्या कामाच्यान हाण वंग उडयलेले आव ते अशीच कुतूहलान जोडसूच्या पळयतना जोडसून सम एक चेरडू जाला घे ये तुम्ही पोशियाच हे चेरडा तुमगेले चेरडू दोन राणीय तांडून घेता के ते चेरडाक आनी दोग जनय स्तन्यपान करता के राया भारी संतोशू त्या राक्षसी जरा राक्षसीक सांगता काही तूं कोण म्हाका तूं चेरडू दिल्ली न्हय तूं कोण म्हूण निमगीत काही ती सांगकी राया हांव एक राक्षसी जरा म्हणलेली खंयचे वेळान तूं खंयचे रूप जाल्यार हांव घेता तसल सामर्थ्यक म्हाका इच्छा रूप म्हणटा पळय तशी तुमगेलेची अरमनेचे आसोपासान तूं हेंच राज्यान तूं आवास कोरनस प्रतिनित्य हांव मनशांगेल घरकड वता म्हाका सृश्टी केलेलं परब्रह्मान ग्रहदेवी म्हूण म्हाका नांव दवरलां सर्व राक्षसाले नाशा खातीर हांव ह्या प्रपंचाक ब्रह्मदेवान म्हाका पेटयलेलें कोण तागेले घरकडे मिगेले चित्र बरोवन आराधन करतकी ते कशी ते बाई तिगेले सुतू मस्त चेरडू आशिल्लें चित्र दवरून आराधन करपाकय ताका संपत समृद्ध जाता म्हणून म्हाका कोण तिरस्कार करता ताका नाश जाता तुगेले घरकडे मिगेले चित्र साव पळयला शिशूंगेल ओटू मिगेले चित्र आस तुमी केन्नाय म्हाका आराधन करताची भक्षभोज्यादी निवेदन करताची तुमगेले पुजेनी म्हाका संतोश केलेले तुका कसले बरें कोरका म्हूण लेखिल्लें हांगा आयली त्या वेळाक तुगेले अरमने भायरी हांव दोन चेरडुवाले भाग पळयले शकल म्हणटाचे भाग ते हांव लागीं करतना एक चंद चेरडू जाल्ली पळय तुगेले सौभाग्यान जाल्लेले म्हणल्यार मिगेल कसले ना हांत म्हाका साध्य कसलें ना मेरू पर्वत जाल्यार गिळची तितले सामर्थ्यक म्हाका कशें हे दोन चेडू म्हाका कांयल्याक न्ही जाल्यार तुगेले घरकड तूं नित्य मिगेल पूज करता म्हणटन तुगेले शिशूक हांव भक्षण करचें वेसम न्ही म्हूण सांगून तुका अर्पण केल्लें म्हूण सांगता आनी ती जरा राक्षसी रब्बील कडेन अंतर्धान जाल्ली चेडू आलवटो बायल आलवटो बृहद्रजतो अरमने प्रवेश करता पुरोहितांक पुरे आपयता शिशूंक जातकर्म नामकरण पुरे केल्ले जरेल उपकार ताका नित्य तिगेले उडगास करचे आनी सांगता खंय तो नामकरण करतना जरा म्हणलेले राक्षसीन संधी केलेली देखून हाका जरासंद म्हणूची नांव दवरया आमी म्हूण आनी प्रती राय तागेल्या देशाचे प्रती प्रजेले घरांत जरा म्हणलेले राक्षसीले एक चित्र दवरून चेडू आलवटो परिव्रत जावन एक चित्र दवरून आराधन करका म्हूण तांडंगूर पेटयसिल्के आज्ञे केली जल्बे आतां ते चेडू
दीस वाडलिकೈತೆ ಭಾರಿ ಬುದ್ಧಂತ ಜಲ್ಲಿಕೈ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಳ್ಜಲ್ಲೆ ವಾಪಾಸ್ तो चंडकौशिक मगध राज्य आयलो बृहद्रथा विषय कळ्ळे तो चरडाकाय घेवन बायलांक तागेल पुरोहिताक मंत्याक सकट घेवन महर्षीक स्वागत केलें ताणें साष्टांग नमस्कार करून ताका कोरका आशिल्ले अर्घ्यपाद्यादी आचमनादी पूज करून सर्व साम्राज्य चरडू तुगेलेची म्हणून ताणें महर्षील चरणारविंदारी अर्पण केलें महर्षिक चंडकौशिक ऋषिक भारी संतोष जाले बृहद्रथा म्हणाल कई मेगेले ज्ञानदृष्टीन कसल जल्ला या पुरे म्हाका कळ्ळा तुगेल चेरडू मुखारसून कसं जत्ता म्हूण म्हणलेले म्हाका कळ्ळा तो मुखारसून भारी श्रीमंत जाता व्हडलो पराक्रमी जाता सकल साधन करता राय जावन कसल साधन कोरका ते पुरे साधन करता कसले संशय ना तशी तुगेले पुत्ताले पराक्रमाक समान जावचे राय भूतलांत कोणेय ना तशी जाता कोण कोण ताका एदूर घालता की तांणी पुरे हागेल निमती पराभव पावताची देवतेंगेल अस्त्र समीत तुगेल चरडाल शरीरा वैरी एक घाय समीत जैशना देवतेंगेल अस्त्रा नाही तसल तेजस्वी जाता कितले होड संपत असो कितले पराक्रमी असो तुगेल चरडाल एदराक युद्ध आयला रे उज्या एदरा पतंगरा आसल्यावरी जावन लासून वतात तांणी कळवा तशी यो राज्यभारन निष्पक्षपाती जावन करता चंद रीती राज्यभार करता तागेल राज्यभारा वेळारी तागेल देशाचे प्रजे पुरे संतोषार आसताची तो मुखारसून रुद्राकाची साक्षात्कार करून घेता तसल चेरडू तुका जाला बृहद्रथा तूची धन्य म्हूण सांगून तो वता ताका भारी संतोष की बृहद्रथाक मिगेल पूत भारी पराक्रमी जाता तेजस्वी जाता रुद्राल प्रितीत जाता पुरे सांगला तशें जाल्यार रे आनी हाका युवराज पट्टाभिषेक करूं येता म्हणून कडेन रे युवराज पट्टाभिषेक केल्ले पुरे जाल्ले सुमार काळ गेल्ले मागीर ताका बृहद्रथा दिसलें की आनी हांव वानप्रस्था वच्चुं का मिगेले प्राय जाले म्हणजे ताका मस्त प्राय तरी ते चेरडू जालेलो न्हय तो ताका युवराज आशिल्लो महाराजा जावन पट्टाभिषेक करून तो वानप्रस्था वता थंय अरण्यांत बायलांक गेलवटू देवाले आराधना करून तपश्चरण करतरस हांगा जरासंध चंडकौशिक ऋषीन सांगिल बरी तागेले भुजबल पराक्रमान सर्व रायांक गेलवून भारी दर्पान गर्वारी राज्यभार करतरस अशान कितलीकी वर्ष ते तपश्चरण केले नंतर राजा बृहद्रथू बायलांक गेलवटू तागेले मरण जाल्ले स्वर्गा चमकलतो म्हूण म्हणटाची जरासंध चंडकौशिकान सांगिल बरी सकल रायांक गेलवला साम्राज्याचे प्रजेंक कशी चंडकौशिकान सांगला तशी प्रितीन पालन करतरस हांगा जरासंधाले चेलयांक कंसा दिवन वारडी केलेले न्हय केदन कृष्णान ते कंसाक मारले की कंसाले 2 बायलोय आस्ती आनी प्राप्ती दोग जने जरासंधाले चमकलीची आनी सांगले अन्ना अशेशी रडलींच की जरासंधा भारी बेजार जाले की कृष्णाल वयर कोपयले ताका इतलो सानू म्हूण सांगून तो कसो करता तागेले एक व्हड गद अस म्हणले न्हय ते गद तंबत गरगरी गुंडायत काय तितले आनी 100 पंत गुंडायल गद ताणें गिरिब्रजान तसूचे कृष्ण मथुरेन तसूचो मथुरा पट्टणा दिकडे बिसून उड्डयला कृष्ण मथुरेन तो आशिल्लो ते गद मथुरा पट्टणा दिकडे भारी वेगार येता येवन मथुरे लागीं पडलेची मथुरे प्रजे ते पळोवन बिल्लींच की कसो जाल्लीची म्हूण कृष्णाला वचून सांगले ताणें जरासंधाल गद खंय पडला पळय त्या प्रदेशाक गदावसाना म्हूण नांव जालें व्हडलो पोंड जाला खंय ते तेदना कृष्ण म्हणटा युधिष्ठिराले की जरासंधाल विशयी सांगतर आशिल्लें न्हय पळय जरासंधाक इतली सकडी कोरूंक साध्य जालेलो कोण म्हळ्यार ते हंस डिंबक तांगेले सहकार तांणी काही सामान्य न्हय लायक युद्ध नीती गोत आशिल्ले जन तशी जरासंधाले वैरी हांव युद्धा वचनी तागेले पराक्रमांनी आयकून भिवन म्हूण न्हय ताका कारण आसा हांव युद्धा वचनी केदना हंस डिंबक कसो की एक माये निमती तांणी एकले मेल्लींचे म्हूण लेखून आयकून वची तांणी जीवकण घेतले पळय तेदना कंस तागेले अनुयायीक पुराय संहार केले ते
मागिरी जरासंध आत्त जरासंधा वध करू का. जरासंधो युद्धांत ಗೆಲ್ಬೂಚ ಸಾಧ್ಯನ म्हणून वर घेतिलो. देव दानम ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು युद्ध केलं रे ताका युद्धांत सलवाच्या जायना म्हणून अनेक कसं म्हणा ताका रुद्र आले एक श्रेष्ठ वरप्रधानस म्हणताना तो निरायुध जावन सुका आयुध घेऊन असताना ताका सलवाच्या जायना आणि ताका युद्ध कोण सलवात नाका द्वंद्व युद्ध आपक आणि संहार कोरका म्हळेल मेगेल अभिप्राय. मयि नीतिर्बलं भीमे रक्षिता च अवयोर्जयः मागदम साधयिष्याम इष्टीम त्रय इवाग्नय म्हणता कशी म्हळ्यार रे भीमान सांगील वरी राजांनी ती गोत नवे आमकां गोतच नवे शत्रूल विशयांत केदना कशी चोल का म्हळेलय म्हाका गोतस भीमान सांगला नवे कृष्णा गोत नाशिल कसले ना अण्णा कृष्णान सांगील तशी आमी चलया म्हणून तशी भीमालांतो जरासंधा मारचे शक्ती आस आणि पक्कनी कसले म्हळ्यार आमकां दोग जाणां राखवक अर्जुन आस. हांव सांगला आमी तिनी अग्नी शिवत्ताची म्हणून दाक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनीय हे तिनी अग्नी ಒಟ್ಟು जल्लरी केद्द ओड याग जलरी जात पळय तशी जी जरासंधाले विनाशय्यक ओडू याग म्हणलिकूया आणि जरासंधाक मारच्या वचा आमी वत्ताची जरासंधा गेलवून येताची म्हूण म्हळेल धैर्य म्हाका कसं तूं अनुमती दिल्यार जाल्ले म्हूण म्हणटारस. आणि कसं म्हणून म्हळ्यार आमी तेगजनी रहस्य जावन वताची अरमनेक जरासंधा द्वंद्व युद्ध आपयताची तेन्ना तो 3 जनांत एकल्या द्वंद्व युद्ध आपयता तो भिमाक आपयता म्हाका पुरे गोतस. इता म्हळ्यार हांव आनी अर्जुन तागेले देहा समान न्ही तागेले मात्ते कसो येता म्हळ्यार जरासंधो ताका सम न्हय तिल्यांक दोग जाणां युद्ध आपयलें देखून गेलवलो म्हूण म्हळेल अपमान ताका अपवाद येता की म्हूण म्हळेल भंय आस. तशें जावन तो भिमाका सिलेक्ट करता पळतो तशी आनी कसं म्हळ्यार ताका तागेलो बलपराक्रमा वयरी अहंकार आशिल्लो देखून आमी ताका तागेले येद्र रावच्या समान न्ही म्हूण दिसताचे अशें आमकां तिरस्कार करता युद्धांत भिमाक आपयता भिमान निमती तागेले वध जेवचें. तशें जावन तूं कसलेची चिंता करना अशें आमकां ओप्पीक दी. मागीर युधिष्ठीर कसले उलयना म्हणटा कृष्ण सांगता युधिष्ठीर तुका मेगेल वयर नंबीक ना हांवें मेगेल मन कसो म्हूण तुका गोत ना हांवें तुका मेगेल वयर विश्वास ना म्हूण जाल्यार सोडी विश्वास आसा म्हूण जाल्यार हे दोनी भावंडाक मेगेल ओटपेटे म्हळ्यार हांगेले न्यास हांकां तुगेले हांव न्यास जावन घेतला म्हणून म्हळ्यार न्यास जावन घेवचें म्हळ्यार एक संपत्त घेवचो आनी ताजें रक्षण करचें. तशी न्यास जावन घेतला म्हणल्याक हांगेले दोग जाणांलें रक्षण हांव खंडीत करता तुका मेगेल वयर विश्वास ना हांवें म्हूण म्हणटना युधिष्ठिराक एक पंत कृष्णाल वयर ताका विश्वास ना म्हणना न्हू एक पण धैर्य येतकी ಸ್ವಲ್ಪ तोंड फुल्ली तागेलें ಸ್ವಲ್ಪ धैर्य येयलें ताका मनांत एक संतोश जालो. भीमार्जुना म्हणालकय तुमी कृष्णाल वटू वच्चेची म्हणालकय कृष्णा तूं अशें पुरे उलोवच्या नज आमकां यजमानूची तूंची आमगेले अधिपती म्हूण लेखला तुगेले वयर विश्वास ना म्हूण हांव खंयचे तोंडान सांगचें. प्रती विशयांत तुका अवलंबीत जावन वचच आमकां प्रती विशयांत सलहे दितलो रक्षण करतलो पुरे तूंची म्हणटना तुगेले वयर हांव विश्वास दवरना हांवें जाल्यार आतां तूं मेगेल भावंडाक घेवन वचूं येता तुवेंच इतली सांगली नंतर खंडीत जरासंधालो वध जाता आमी जय पावताची म्हूण म्हणल्यार म्हाका कळ्ळा. आतां मेगेल मना धैर्य येयलें जरासंधालो वधय जाता आमी लेखील सर्व काम जाता राजसूय यागय चंदरितीर जाता म्हूण म्हळ्यार धैर्य येयलां म्हाका. तूं मेगेल भावंडा घेवन वच जाल्यार भारी जाग्रतेन जावका हें काम आनी कसं म्हळ्यार उडगास दवरी यो युधिष्ठीर कृष्णाक अर्जुनाक भिमाक सोडून वंचना म्हूण म्हळ्यार उडगास दवरी आनी जाल्यार तितले वगी तूं युद्धांत जय पावन यो एक उडगास दवरी कृष्णा तूं ना नशी हांव ना नशी भीमार्जुनाची तूं ना नशी अर्जुनूय आसना आनी तुका न्ही अर्जुनायक की संबंध आसत तुमी ओट्टू मेळ्ळ्यार सगळे प्रपंचांत जैसूच्या जायनातील कसलें ना म्हूण खंयचें काम युद्ध म्हूण न्ही खंयचें काम
तुम्ही दोग जन खंय उठ्ठसची थंय सर्व काम जल्ली म्हणून लेका म्हूण म्हाका गोतस आनी भिमाल विशयी सांगता म्हणून ना तो एकलो असला रे सबल तो पराक्रमी तुम्ही दोग जन तागेले उठ्ठ असल्या मागीर सांगकावे तूं सांगल्या वरी ती न्ही उज्जुशी तुम्ही तशें चाव न्हू म्हाका तुगेले वयर कसलेची अनुमान ना कृष्णा तू अन्यक म्हळ्यार आत्ता म्हणणे सुरवेकय नाशिल्लें म्हाका जाल्यार तुमकां तेका जेन्ना कळवून घेतवे ते जरासंधाल पराक्रम कसं म्हूण पुरे जनान सांगिल्लें आयकलां न्हू हांव तुमकां कळवून घेतवे म्हूण म्हणलेलें भैयार हांव युद्धा वच्चें सोण आशिल्लें जाल्यार म्हाका आत्तां दिसता रस सेनाधिपती बुद्धवंत आसल्यार सान सैन्य जाल्यार येस पळय व्हड सैन्य गेलो न्हू येता पळय तशी तुमी तिग जन जाल्यार तुगेल नेतृत्वार तुगेल बुद्धंतकायेर तुगेल ज्ञानार जरासंधाक तागेल मगध देशा गेलोवन येताचें म्हूण म्हणलेलें म्हाका धैर्य जाला तशें जावन न्हू तूं तांकां घेवन वच म्हूण सांगून सांगतकय आनी सांगतकय धनंजया लागीं न्ही भिमा लागीं तुमी दोग जन कृष्णान सरसून वच्याची आनी कसं म्हूण म्हळ्यार पराक्रमार शत्रूंक गेलो का जाल्यार आमकां स्वल्प ते कामान चातुरकाय आनी जय पावका म्हळेले विशय आनी बल तिन्नी आमकां म्हणजे गेलवताचें म्हळ्यार खंडीत तशें जावन तुमी वच्याची युधिश्टिरान जरासंधाल वध करूंक वच्याची म्हूण अनुमती दिल्लेलीची कृष्ण भीम आनी अर्जुन मगध राज्य आयलींची तांणी येतन कशी येताची म्हूण म्हळ्यार जरासंधा ब्राह्मण म्हळ्यार भारी ब्राह्मणांक तो भारी सन्मान करता आशिल्लो तशें जावन स्नातक जावन वच्चे ब्राह्मण जटा जुटनी घालून शिकवण जाल्ली कुडले स्नातक म्हळ्यार तांणी काशी वच्चे ते वेश घालून तांणी मगध देशा चमकल्याची सूर्यो चंद्रू अग्निशी महाप्रकाश जरासंधान कितलीकीची रायांक तांतू कितलीकी हांगेल बंधू कुटुंबाचे आसाची ताणें ग्रहबंधना दवरला म्हळ्यार विशय गोत्त आशिल्लो न्हय तागेले वयर खूब क्षण क्षणां वाडतर आशिल्ली निजावन तांकां पजय म्हळेले जयना ते विशय गोतना मगध राज्याक बाई सरल्यांची हांगा युधिश्टिराक जरासंधाल वध खंडीचे जाता म्हूण जाल्ले हांणी कितलेकी दूर ते मगध राज्य कुरुदेशा दुखून कितलेकी पर्वत मेळ्ळो मध्यंतून न्हंयो मेळ्ळींची कालकूट पर्वत मेळ्ळी की तांकां कालकूट पर्वता नंतर गंडकी महाशोणा सदानीरा न्हंय मेळ्ळींची सरवी न्हंय मेळ्ळी रामचंद्राल राज्य पूर्व कोसल थंय दुखून मुखार मिथिलांतो चरमणवती न्हंय गंगा नदी मेळ्ळी शोणभद्रा न्हंय मेळ्ळी पूर्व दिक्कादी चमकली थंय दुखून कडेर म्हणटा मगध देशा गडी प्रदेश आयल्यांची मस्त दीस प्रयाण केला न्हू तांणी आतां तांणी जरासंधाल राजधानी येवन पावल्याची सचंद राजधानी म्हूण म्हळ्यार तांणी पळयताकय सुंदर जावन आसूची राजधानी कृष्ण पार्थाक न्ही भिमा दाखयतके पळयला हांवें जरासंधाल राजधानी कितली चंद म्हणून उदका जेवो आहारा जेवो कसले तोंदरस पळय जन भरल्यांची गय्या गोसंपत्त कितलेच पळय आनी तागेले एक अरमनेनी बांदयले घर बांदयले चंदाई पळय कसले अन्य कसं म्हळ्यार कसलें क्षाम डांबर ना हे पट्टणांतू इतिबादी म्हळ्यार कसले रोग रुजीन व्याधी कसलें ना वार्धक्य ही सुकारी जावन वता वार्धक्य ना म्हूण न्ही आस जाल्यार कोणाकय वार्धक्या निमती बाद ना सुकारी जावन वता पळय ते गिरिव्रज पट्टण म्हणजे कसल्याक म्हूण म्हळ्यार ताजी सुतू पळय वैहार वराह वृषभ ऋषिगिरी चैत्यक हे 5 पर्वत त्या पट्टणा सुतू घालनस म्हणटा खंयचे सैन्याक भितर वचा जायना न्हय तितले सुभद्र जावन ताणें बांदिला पर्वताचे मध्यें धाटच निबीड अरण्य आसा त्या अरण्यान तुका खंयचे सैन्य दांटूचे तितले सुलभ ना आनी कसं म्हूण म्हळ्यार तो परे सांगतरस गौतम ऋषी शूद्र स्त्री अवशिनरी म्हळेलांतो तांकां काक्षीवंत म्हूण म्हळेल सकडी चडूं जाल्लेलींची गौतम ऋषी
जरासंधान तांकां चंद करून पळयला दुखून थंय हांगा आश्रम करून आसची मगध रायांक हांगेले अनुग्रह गौतम ऋषिलेची तशी तांगेलो आश्रम कितली चंदस म्हूण म्हळ्यार फुडें कालांतू अंग देशाचे वंग देशाचे राय पुरय ते आश्रमा येवन आराम करतलीच विश्रांती घेतलीची अरण्य नव्हते आतां आमी पुराय म्हणाच वे कसं न्ही रजे वेळार खंय सकडे औस्टेशनां वचून राबचें म्हणटा पळय तशी राय न्ही ते आश्रमा येवन संतोशान राबून वतलीची म्हूण सांगून तशी हांगा कितले की स्वस्तिक मणिनाग म्हळ्यार नागश्रेश्ठ पळय मणिनाग म्हळ्यार मात्या मणी सुचे स्वस्तिक नाग म्हळ्यार मात्यार स्वस्तिक चिन्हे सुचे हांगा वास जावन नाशिल्लीची हांकां मनुले एक आशिर्वाद यस कसो म्हळ्यार क्षामडामर हें मगध राज्यान ते येवचें म्हणून तशें कितली जनाला आशिर्वाद आसा तसल दुर्गम जावन वचूचें राजधानींत तर जरासंध राज्यभार करता दरपेश्टू जाला तागेले दरपत्ता आमगेले निमती मोडचे म्हूण सांगून तांणी उलयताची तसल दुर्गम जावन नाशिल्लें ते गिरिव्रज पట్టणाक रान पर्वत पुराय दाणसून येवन पावलें तांकां काही कश्ट ना कृष्णस देवान आशिल्ले कडेन कसले कश्ट ना म्हणया तशी भितर कृष्णान कसो सांगला तशीच खंय तें नगर पळयतना तांणी महाद्वारा मुखांतर गिरिव्रजाक प्रवेश करनी तांणी विंगड एक वाट केली की चैत्यक पर्वता वयर चडलीच काय ते गिरिव्रजाक ते सांगिल्लें 5 पर्वत सुतू घालनास म्हणटा तो चैत्यक पर्वता वयर तांणी चडलीची त्या पर्वता वयर तिनी नगार सके ते नगार खंयची म्हळ्यार फुडें बृहद्रथ रायो कोण जरासंधा ल्हान त्या वेळाक एक राक्षस आशिल्लो की वृषभ रुपार येत आशिल्लो म्हूण वृषभ रूप म्हळ्यार बैलू जावन येवन तागेल पट्टणाचे प्रजेक हिंस दीत आशिल्लो त्या राक्षसाक संहार करून तागेल चर्मान ही तिनी नगार करून थंय चैत्यक पर्वता वयर स्थापन केला कोणें बृहद्रथान त्या नगार एक पंत मारले पुरो एक म्हयनो थंय ताजी शब्द प्रतिध्वंजत आशिल्ले त्या 3 नगारी अभेद्य कोणेय ताजे वयर चोवन ते मारू वचनीची बेच्ची विशय ना ती नगारी तसले एक घटमुटी नगारी हानी 3 जणी चैत्यक पर्वतार असो ती 3 नगारी एक पंतक मारून भेतून घालताची गे चैत्यक पर्वता शिखरय ध्वंस करताचे त्या शिखर चैत्यक पर्वता शिखर त्या मगध देशाचे प्रजेंक भारी श्रेष्ठ के नित्य पूज करतले तसल शिखरय तांणी ध्वंस केल्ले जलवे तांणी चमकलेलो मार्ग तांकां खंयची मार्ग दुखून चैत्यक पर्वत चोण चमकलेलो मार्ग पुरय चमकलेलो वाट पुरय तांगेलो मार्ग जाल्लो त्याग जनै दृढ काय नव्हे हस्तीन चमकल्या बरें जाता हस्तीन मतन पळय रुकू गिकू पुरय वचून मार्ग जात पळय तशें जाल्ले तांणी राजधानी प्रवेश केले त्या वेळाक हांग राजधानींत कितले की उत्पात दिसतरस अग्नी प्रकोप जातरस अशुभ सूचक हे खंयची एक कडेन भाग्य उजळ्ळो खंयची एक कडेन उल्की पडले खंयची एक कडेन अपशकून पुरय दिसतरस ह्या पुरय जाल्ली कुडले कितले की वेद पारंगत ब्राह्मण शकून विज्ञान गोतशिल्ली येवन जरासंधाले सांगताचे शेष पुरय जातर कसे की एक जत्त व येत म्हूण कडेरी जरासंधाक रक्षण करचे खातीर हस्तीर बसयल कई 4 दिक्कांतूय तांणी कसे की सकड होमनी केल्ले पर्यग्नीकरणनी म्हूण म्हणटाची जरासंधूय तशीची नाना होम हवन कोरून उपवास व्रतनी कोरून तो कसो की सुरक्षीत जावच्या पळयतरस हांगा निरायुधांनी जरासंध लोट युद्ध करका जाल्यार हातांत कसले शस्त्रास्त्र ना स्नातक ब्राह्मणांक गेले वेश घाला भीमार्जुन कृष्ण जरासंधाल राजधानी प्रवेश केल्ले येता तांणी राजबीदींतू कितली चंद अंगडी पळयताची जनोपयोगी वस्तू सुचे खाणा अंगडी फुल्ला अंगडी हे पुरे पळयताचे अरमने कड वतरसची चंद माळ आशिल्ले एक अंगडी पळोवन थंय दुखून तांणी सीदा ताका कसले माळे मौल्य दिनच की सीदा 3 माळ काणू गळ्या घालून घेवन वताच खंय
कशी सिंह गायचे कोडक्या भितर सीधा रिक्त पळय तशी त्यांनी जरासंधाला रमेनने भितर प्रवेश केला. द्वारपालकाले निमगिनी कसले ना सीधा प्रवेश करला. कशी दिसतलीची म्हळ्यार तांणी घाल्ला स्नातक वेसू जल्लारी पराक्रमी मल्लशी दिसत रसाची जट्टीशी दिसत रसाची भितर रिक्तना रमणेन तो मगधरायाला कितकी प्रजे बहिसून असाची थंय थंय भोंवतो रसाचे रमणे प्राकारांतनी तांगेले काम करता असाची हांका ह्या मटा सदृढ ब्राह्मण कोणी हन्नी म्हणून संभ्रांत जल्ल्यांतनी अरमने तीन द्वारे दांठवून कृष्णार्जुन भीम वतरसाचे हस्त हसमुखी जावन वतरसाचे जरासंध खंय सभांगणा बसला पडतागाला आसताना थंय चमकला. स्नातक वेशारसाचे ब्राह्मण जरासंध कुडले सिंहासनार दुखून उठयता तांकां आपयता अर्घ्य पाद्य मधुपर्क प्रे समर्पण करून तुमकां मिगेले जरासंधाले या जरासंधाला आसतना तुमकां आदराचे स्वागत ह्या कडेन या दय कोरणे या म्हूण म्हणल्यार तांणी न्हू तर रबल्यांची कडेन कृष्ण जरासंधाले सांगता की हे राया आम्ही हान्नी दोग जन एक मौन व्रत अनुष्ठान करतो रसाची तुगेले ओट तांणी उलयनाची आजी मध्यरात्री थंय मौन व्रतारी आसाची मागीर तांणी उलयतलीची म्हूण म्हणटना मांत्र्याकडे उलयतात म्हूण म्हणटना जरासंध कसो करता जायत तुमी यागशालेन तूं बिडार आस थंय रब्याची म्हूण सांगता तांकां थंय देमेन सीता आनी तो तागेले अंतपुरा वता. अर्धरात्री जाली रायू अरमने दुखून भायर येयले की ते ब्राह्मण वेशधारी जावन तीग जन येयलेच पळय तांणी म्हणला न्हू अर्धरात्री नंतर उलयता तो येयलो. तांकां सगळे देशा एक नमने म्हळ्यार देशा म्हणणे सगळे लोक आगोतस जरासंध ब्राह्मणांक खंयची वेळाक तांणी मेळका म्हळ्यार तो मेळटा म्हणून आतां अर्धरात्री नंतर उलयत म्हळ्यार न्हय उडगासन अर्धरात्री नंतर तो आतां येयला कडेन थंय येतना आनी खंयची रिती विचित्र तर वस्त्र धारण करून राबल्यांची सेकंड पळयतना स्नातक वेशार आशिल्लींची. जरासंध येयलो भीमार्जनू एकळे पळयत रसच की आनी म्हणटात की रया तुका बरें जावो म्हणून हांगा कृष्ण ही म्हणटा की स्वस्ति अस्तु कुशलम राजन स्वस्ति अस्तु कुशलम राजन पळयतना राया तुका बरी जावो म्हूण म्हळेले अर्थ येता. कुशलम स्वस्ति कुशलम म्हळ्यार निर्विघ्नम स्वस्ति सुतराम यत अस्ति तत् स्वस्ति अर्थात अविनाशी मोक्षपदम असतो तुका निर्विघ्न जावन मोक्ष मेळ्ळो म्हूण म्हळ्यार निर्विघ्न जावन बिडूगडे जावं म्हणलेले अर्थार सांगल्या बरी जाल्ले. निर्विघ्न जावन बिडूगडे जावचे म्हूण म्हळ्यार कसो न्ही आमी चंदायर तुका नाश करचे तशी जावो म्हूण. आतां जरासंध तांकां वयस म्हूण म्हणटा तीग जने भारीची प्रज्वल जावन दिसता रसच काही जरासंधा गोतना म्हणना ताका मन आगेल्ला हन्नी ब्राह्मण वेशारसूची कोणकी विंगड आनी ब्राह्मण खंडीत न्ही म्हळ्यार ती ब्राह्मणांक गेले देह कसकसा कठीण व्रत नियम या सगळे करून कशसचे केन्नाय आनी धष्ट पुष्ट असाची तशान खंडीत ब्राह्मण न्ही ब्राह्मण वेश घालून येयल्यांची म्हूण जाल्यार कोण म्हूण कळका न्हय तदन निमगीत कई न स्नातकव्रता विप्रा बहिर्माल्यानु नेपना भवंती ती इंद्रलोके अस्मिन् विदितं मम सर्वश त्याची चित्र विचित्र वेश घालून बैसल्यांची म्हूण म्हणलेले पळता तेन्नाची म्हणलं तो पुरे सूक्ष्म जावन पळयत म्हूण जालें न्हय. स्नातक ब्राह्मण जावन आशिल्ले ब्रह्मचारी व्रतांतू आनी कितांनी ब्रह्मचर्य व्रत सोणी म्हणटना तांणी शरिराक कसले गंधानो लेपन करूं ना माल इत्यादी घालून अलंकार करूं ना कस्तुरी चंदन कसले लेपन करूं ना हें पुरे म्हाका गोत्तस तुमी पुराय पळयलें विचित्र पळयतना स्नातक ब्राह्मणशे जाल्यार तुमगेले गळ्या माळ आस तें परंबळाचे जाल्यार स्नातक ब्राह्मणान न्हेसची वळी तुमी नांची पितांबर न्हेसल्यांची चंदन सुगंध द्रव्य पुरय लेपन केला आनी सूक्ष्म जावन पळयल्यार तुमी धनुस धरतर आशिल्लीची म्हूण कळटा. तुमी ब्राह्मण म्हूण मेगेला सांगला रे तुमी क्षत्रिय आल म्हण के म्हाका दिसता रसाची तुमी कोण म्हूण बदल सांगयाची तेका म्हूण म्हळें सत्यम राजसु शोभते एकत वेळ तुमी क्षत्रिय वय म्हूण जाल्यार रे राय जाल्यार जनान पट्टी मारूनच न्हय सत्य उरलो का न्हय म्हूण सांगता रस. आनीक म्हळें रे चैतिक पर्वताचे शिखर पाडयला नगर भेतिला हे पुरे म्हाका कळला आतां म्हाका दिसता कोणेय न्ही तुमी गेले न्ही म्हूण सांगून तुमगेले देह दारडी आनी पळयतना तुम कित्या तितली मना वच्चे न्ही देशाक शिखरप्राय जावन आशिल्ले पूज करचे तसले शिखरप्राय म्हळ्यार श्रेश्ठ म्हणून घेतिले
आमगेल जनान पुरे पूज करचे चैत्य पर्वता शिखर पुड्डी करतन तुमकां राया कोपेकता म्हण म्हणलेलें म्हणा वच्चे न्ही मे म्हणून निमगिता मागीर जरासंदान तांकां सुमार प्रश्न करोस ते कसले म्हण म्हणलेलें आमी पैचे दिसाक पळया आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.